गुजराती मराठी मुंबईकर मतदार आमच्या सोबत आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरेंची कटीबद्ध करायला आपण तयार आहोत असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावलाय। आमचा मतदार आमच्या बरोबर आहे। तो मराठी आहे, तो गुजराती आहे, तो मुंबईकरही आहे। सर्वच आमचे मतदार आहेत आणि आमच्या मतदाराने पतंग उडवण्याआधी भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेची उद्धव ठाकरेजींच्या पक्षाची पतंग कटी पतंग करायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे तो मतदान करेल। आम्ही त्याला आवाहनही करतोय आणि तो आमच्या आव्हानाला प्रतिसादही देईल। पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 24 मधील शिवसेना राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवारांची थेरगाव परिसरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली आहे। या भागातील विश्वजित बारणे, निलेश बारणे, रुपाली गुजर आणि माया बारणे यांनी शेवटच्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे। कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला। या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घेत असताना मतदारांनी खरं तर निर्णय भूमिका येत्या 15 तारखेला बजवायची आहे आणि या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभारी निवडण्यासंदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय 15 तारखेला होणार आहे। पिंपरी चिंचवड शहरातील लोकांनी 100% मतदान करावं आणि आपला प्रतिनिधी निवडून द्यावा असं आवाहन केलंय। सेना पक्षाच्या वतीनं सगळ्या प्रभागामध्ये काल काही रॅली काढलीत, काल सभा काही झालेल्या आहेत। आज काही समारोपाच्या रॅली आणि सभा होतात। थेरगाव परिसरामध्ये देखील भव्य अशी रॅली आता थोड्या वेळात निघते। कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी प्रचंड मेहनत घेऊन या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला। या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घेत असताना मतदारांनी खरं तर निर्णायक भूमिका येत्या 15 तारखेला बजवायची। त्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभारी निवडण्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय येत्या 15 तारखेला होणार आहे। मला खात्री आहे शिवसेना या सगळ्या भूमिकेमध्ये निर्णायक भूमिका ही शिवसेनेची राहील। जवळपास 60 जागेवरती आम्ही सगळेजण या निवडणुकीला सामोरं जात असताना आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची निवडणूक ही होते आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण शहरामध्ये। लोकांना काय आव्हान करा? मी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रत्येक मतदारांनी सहभाग नोंदवावा। 9 वर्षानंतर ही निवडणूक होत असताना पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांनी नागरिकांनी 100% मतदान करावं आणि आपला प्रतिनिधी निवडून द्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो। लोकांची जी भावना आहे की ज्या पद्धतीने लोक आम्हाला एक्सेप्ट करतात आहेत, विचारपूस करतात आहेत, गेल्या 7 वर्षापासून खरं तर या संपूर्ण भागामध्ये मी माझ्या प्रयत्नातून काम करतोय आणि तळागाळापर्यंत प्रत्येक घरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आणि आज नागरिक त्याच उत्साहाने खरं तर त्याला पाठिंबाही दर्शवतायत। येणाऱ्या 16 तारखेला नक्कीच विजय आमचाच असेल। आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि भव्य बाईक रॅलीचं आयोजन संपूर्ण प्रभागामध्ये पक्षाच्या माध्यमातून आज केलेलं आहे। आमचे सगळे उमेदवार त्याच्यामध्ये सामील होत आहेत आणि उत्साह आनंद आहे। सगळे युवा कार्यकर्ते, माझे माता भगिनी, वडीलधारी मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। एक चांगल्या पद्धतीची रॅली आज शेवटच्या दिवशी होईल आणि येणाऱ्या 15 तारखेला बहुमताने आमचा सगळा पॅनल या थेरगावच्या 24 प्रभाग क्रमांकातून विजय होईल याचा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे। लोकांना काय आव्हान करा? लोकांना एवढंच आव्हान करेल की 15 तारखेला तुमचं जे मत आहे त्या मतासाठी देण्यासाठी तुम्ही पूर्ण बहुमतातनं बाहेर पडावं। सकाळ 7:30 पासून तर 5:30 वाजेपर्यंत मतदान आहे। प्रत्येकाने आपलं मत नोंदवावं एवढी नम्र विनंती करतो आणि या थेरगावच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या 40 वर्षापासून आम्ही हा संपूर्ण परिसर यांचा विकासाचा प्रयत्न करतोय। आप्पांच्या माध्यमातून असेल, आमच्या काकांच्या माध्यमातून असेल, एक चांगल्या पद्धतीचा विकास या संपूर्ण थेरगावमध्ये आम्ही केलाय आणि लोकांचा विश्वास आहे, एक आपुलकीचं नातं या संपूर्ण परिसरामध्ये आमचं आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना प्रत्येक घरोघरी, प्रत्येक घराघरामध्ये आमचं नातं रुजलेलं आहे। प्रत्येक माणसांच्या मनामध्ये आमचं खरं तर एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय आणि ते नक्कीच तुम्हाला येणाऱ्या 16 तारखेला नक्कीच दिसेल। ज्या पद्धतीचं काम गेल्या इतक्या वर्षापासून या संपूर्ण भागामध्ये मी करतोय, आप्पा करतायत, आमचं सगळं कुटुंब करतंय, हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल की 16 तारखेला जो मोठा विजय इथं प्राप्ती आमच्या संपूर्ण पॅनलचा होईल। याच्यामध्ये आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की लोक आमच्या मागे ठामपणे उभे राहतील।
निवडणुकांच्या प्रचारासाठी अखेरचा दिवस असून संध्याकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे। पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 27 मधील भाजपचे उमेदवार चंद्रकांत नखाते त्यांच्या पॅनलने भव्य दुचाकी रॅली काढून आपल्या प्रचाराची सांगता केली आहे। यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला तसेच युवकांनी सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं। आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये दुचाकी रॅली काढत आपल्या प्रचाराची सांगता करताना पाहायला मिळाले। आपल्याला जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून ते पहिल्या दिवसापासून बऱ्याच वेळा असं होतं की पहिला रिस्पॉन्स कमी असो किंवा जास्त असतो। पहिला जास्त असतो तर शेवट कमी पडतो आणि नंतर पहिला कमी असतो नंतर वाढतो। पण भारतीय जनता पार्टीचे आम्ही 4 उमेदवार आणि आमचा निवडणूक डिक्लेअर झाल्यापासून पहिल्यापासून जो लोकांचा प्रतिसाद आहे, आज शेवटच्या टप्प्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी प्रचाराचा टायमिंग आहे। परंतु मला वाटतं की पहिल्या दिवसापासून जो प्रतिसाद मिळाला आज तो शेवटपर्यंत माझा टिकून आहे आणि अतिशय एक चांगल्या प्रतिसाद मिळत असल्याने आनंदाचं आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे। त्याच्यामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व भाजप कार्यकर्ते अतिशय जोमाने काम करून या येणाऱ्या 2026च्या निवडणुकीमध्ये 100% आमचा विजय होईल अशी आम्हाला खात्री आहे। विजयाचे निश्चिती खात्री असल्याने आता नाशिकच्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अविनाश शिंदे यांनी प्रभागातील नागरिकांचे निकाल अगोदरच या ठिकाणी तोंड गोड केले। प्रभाग क्रमांक 31 मध्ये आणि नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आणि विजयाचा गुलाल आम्हीच लावणार ही खात्री असल्याने नागरिकांचे तोंड अगोदरच गोड करत असल्याची भावना अविनाश शिंदे यांनी व्यक्त केली आहे। धनुष्यबाण दादा बिलकुल घ्या आणि सुपरराव द्या। नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच आणि शिवसेनेला एकनाथ शिंदे साहेबांना एक हाती सत्ता या ठिकाणी भेटणार आहे। आत्ताच कालच काही मीडियाचे सर्वे समोर आले, त्यामध्ये 70+ एकनाथ शिंदे साहेब दिसत आहे आणि आपण जर बघितलं असेल तर लाडक्या बहिणी हा एकनाथ शिंदे साहेबांसोबत एकनिष्ठतेने उभे आहे आणि त्यांनी मनाशी एक ध्येय निश्चित केलंय की माझं मत हे विकासाला म्हणजे धनुष्याला। पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शहरातील पाणी प्रश्न, कचरा प्रश्न जटिल झाला असून नागरिक यापासून त्रस्त झालेत। यामुळे नागरिक आता आम आदमी पक्षाच्या पाठीशी उभे राहील असा ठाम विश्वास पिंपरी चिंचवड शहरातील आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 26 चे उमेदवार रविराज काळे यांनी व्यक्त केला। गेल्या अनेक वर्षांमध्ये शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या आहे, कचऱ्याचा प्रश्न हा गंभीर होत चाललाय। या प्रश्नांकडे कोणत्याही पक्षाने लक्ष दिले नाही, त्यामुळे हे प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत। त्यामुळे आम्ही ज्या ठिकाणी प्रचार करत आहोत त्या ठिकाणी नागरिकांचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय, त्यामुळे आम्हाला शहरात चांगलं यश मिळेल असा विश्वास रविराज काळे यांनी व्यक्त केला आहे। नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही लढाई होताना दिसते। इतर बलाढ्य पक्षांच्या विरोधात आम आदमी पार्टी कुठेतरी सर्वसामान्यांचे मुद्दे घेऊन आणि सर्वसामान्यांचे प्रश्न अडीअडचणी मूलभूत गरजा सोडवण्याला प्राधान्य देण्यासाठी आम आदमी पार्टीचा जन्म झाला आणि त्याच गोष्टी सोडवण्यासाठी आम्ही सध्या या प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलो आहोत। आजचा शेवटचा दिवस आहे, काही तासांमध्ये प्रचार थांबेल आणि प्रचार करत असताना आम्ही सर्वसामान्यांना एकच हमी गॅरंटी कार्डच्या माध्यमातून एकच हमी देतोय, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही गॅरंटी कार्डच्या माध्यमातून गॅरंटी देऊन आणि गॅरंटी सोबतच ते आम्ही सोडू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।